आज आहे आषाढ महिन्यातला शेवटचा मंगळवार। या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे? जर कोणाचे आषाढ महिन्यातले कुलदेवतेची ओटी जर राहिली असेल तर तुम्हाला आज मंगळवारच्या दिवशी भरायची आहे। जर कोणाला देवळात शक्य नसेल, कुलदेवतेपर्यंत जाण्याचंही शक्य नसेल, तर तुम्ही हे घरी करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे। सो सकाळी तुम्ही सगळ्यांनी देवघर स्वच्छ करून कुलदेवतेसमोर दिवा तर लावलेलाच असेल, शक्य असल्यास फुलं, हळद, कुंकू आणि नैवेद्य अर्पण करा। घरचा नैवेद्य केलेला असेल शिरा गोडचाही चालून जातो आपल्या देवीला। आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन मनापासून प्रार्थना करा। घरातील सुख शांती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा। शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा मदत करा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि चांगले कर्म, हे सुद्धा याचं सुद्धा जप करा। याशिवाय काय आहे तर कुलदेवतेची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणे नाही आहे, तर योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळणे हा आहे। सो तुम्ही हा उपाय म्हणजे काय असतं की अन्नदान जर तुम्हाला जमत असेल, कोणाला तरी मदत करा आजच्या या दिवशी, की जेणेकरून तुमची कुलदेवता आपल्या घरावरती प्रसन्न होईल आणि तुमची प्रगती होईल, भरभराट होईल। सो या आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अशा 5 ओट्या असतात, त्या भरायच्या असतात। सो आषाढातले कोणाची जरी राहिली असेल तर नक्कीच तुम्ही भरा, घरी घेतल्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या कुलदेवतेकडे जेव्हा कधी तुमचं जाणं होईल तेव्हा ती ओटी घेऊन जा, काही हरकत नाही आहे। पण हे तुम्ही आजच्या दिवशी करून बघा, याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग आणि लाईक करायला, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका।